पाणीपुरी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीची आहे. फक्त पाणीपुरीच नाही तर चाटचे असे अनेक पदार्थ आहेत ज्यांची नावं जरी ऐकली ना तरी सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. पण आता आपल्या ठाण्यात एका मराठी महिलेने सुरू केलंय पाणीपुरीवालाज हे आउटलेट. तर चला आपण आज त्याच आउटलेटला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. नमस्कार. लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारा एक पदार्थ म्हणजे आपल्या सर्वांची आवडीची पाणीपुरी. तर तुम्ही म्हणाल पाणीपुरीमध्ये काय वेगळेपणा आहे? तर येस, पाणीपुरीमध्ये सुद्धा वेगळेपणा आहे. कारण आपल्या भारतामध्ये रिजनल पाणीपुरी मिळते. म्हणजेच वेगवेगळी राज्य आहेत, प्रत्येक राज्यामध्ये पाणीपुरीला एक वेगळं नाव आहे आणि बनवण्याची पद्धतही वेगवेगळी आहे. तर तीच जर तुम्हाला टेस्ट करायची असेल तर आता वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन ती पाणीपुरी टेस्ट करायची गरज नाही पडणार. तर आपल्या ठाण्यामध्ये फोरम मॉल या ठिकाणी हीच रिजनल पाणीपुरी आणि आताच्या नवीन जनरेशनसाठी फ्युजन पाणीपुरी अशा प्रकारची पाणीपुरी आता अवेलेबल झालेली आहे. आणि त्याशिवाय वेगवेगळे चाटचे आयटम सुद्धा आहेत इथे. तर आज तेच टेस्ट करण्यासाठी मी आलेली आहे ठाण्याच्या फोरम मॉलला. आणि हे जे आउटलेट आहे तर ते चालू केलेलं आहे एका महिलेने. आणि इथे वुमन एम्पॉवरमेंट आपल्याला पाहायला मिळेल, कारण इथे ज्या इथे सर्व करतात तर त्या सुद्धा महिलाच आहेत. तर त्याच्यामुळे आपण आता जी पाणीपुरी आहे तर त्यांचा जो ब्रँड आहे त्याचं नाव आहे पाणीपुरीवाला. सो चला आपण आता त्या ठिकाणी जाऊया आणि इकडचे या रिजनल फ्युजन पाणीपुरी तर टेस्ट करूयाच, इकडचे रेट्स काय आहेत ते सुद्धा पाहूया. आणि त्याच्यानंतर इकडच्या ओनर आहेत ज्या महाराष्ट्रीयन आहेत त्यांची पण आपण भेट घेऊया. फोरम मॉलच्या ग्राउंडला म्हणजेच B1ला इथे गाडी पार्क करायची, B1 लेवलला. आणि त्याच्यानंतर अपर सेक्शनला आणि लिफ्टमधनं बाहेर पडल्यावर लगेच तुम्हाला दिसेल हा पाणीपुरीवालाच, सेलिब्रेटिंग इंडिया. आणि हे एक्झॅक्टली कुठे आहे तर ह्याच्या समोरच तुम्हाला झुडिओ दिसेल. झुडिओच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे हा पाणीपुरीवालाच. सो येस, मी आता पोचलेली आहे पाणीपुरीच्या काउंटरला. पाणीपुरीवालाच असं यांच्या ब्रँडचं नाव आहे, तुम्ही इथे पाहू शकता. आणि इथे किती साफ स्वच्छता आहे इथे. तिकडच्या ज्या लेडीज आहेत त्यांना बघितल्यानंतर त्यांनी हातात असलेले ग्लव्स, कॅप हे सर्व बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच इकडे खूप स्वच्छता आहे. आता मी तुम्हाला सांगते की यांच्याकडे रिजनल पाणीपुरीमध्ये काय काय मिळतं. रिजनल पाणीपुरीची यांची कॉस्टिंग आहे 70 रुपीज, ज्याच्यामध्ये मुंबई पाणीपुरी, दही, दिल्ली गोलगप्पा, मेथी पाणीपुरी, कोलकाता पुचका, त्यानंतर कच्ची दाबेली पाणीपुरी आहे, त्याच्यानंतर रजवाडी चीज पाणीपुरी, राजस्थानी लस्सी मौसमी, त्यानंतर पाणीपुरी फ्लेवर. आणि मेन गोष्ट म्हणजे ह्याचं जे प्रिपरेशन आहे तर ते प्रिपरेशन हे पूर्णतः मिनरल वॉटर मध्ये केलं जातं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की यांच्याकडे फ्युजन पाणीपुरी सुद्धा आहे. तर फ्युजन पाणीपुरी ह्यांच्यामध्ये टेक्समॅक्स पाणीपुरी, पिझ्झा पाणीपुरी, चॉकलेट पाणीपुरी आणि ज्या स्मॉल, मीडियम आणि लार्ज अशा पीसेस मध्ये आहेत. म्हणजे स्मॉल असेल तर 2 पीस, मीडियम असेल तर 4 पीस आणि लार्ज असेल तर 7 पीस मध्ये. आणि त्याचं कॉस्टिंग आहे 60 रुपीज, 110 आणि 170. आणि ह्या बाजूला तुम्हाला दिसत असेल की यांच्याकडे विविध प्रकारचे चाट सुद्धा अवेलेबल आहेत. आणि चाट मध्ये यांच्याकडे नॉर्मली जसं आपल्याकडे शेवपुरी मिळते तशी शेवपुरी आहे, दाबेली शेवपुरी, त्याच्यानंतर दहीपुरी, रगडापुरी, पापडी चाट, दही पापडी चाट आणि मसाला पुरी. एवढ्या सगळ्या गोष्टी चाट मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. पण जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ह्यांची जी रिजनल पाणीपुरी आहे तर ती नक्की इथे टेस्ट करा. म्हणजे तुम्हाला भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या राज्यामध्ये पाणीपुऱ्या बनतात त्या एकाच ठिकाणी ह्या आउटलेटमध्ये तुम्हाला खायला मिळणार आहे. सो चला आता टाइम आहे टेस्टिंगचा. चाटचं ठिकाण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ते रस्त्यावर उभे राहून अनकम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये कशात काय हात बुचकळला हे सर्व माहीत नसतं. पण इथे हायजीन या गोष्टीवरती जास्त भर दिला आहे. पुऱ्यांमध्ये सुद्धा इथे प्रकार आहेत, साधी पुरी, रवा पुरी आणि बेक पुरी. बाकी सर्व गोष्टी आता यांच्या स्टाफकडनं आपण जाणून घेऊया. हे मुंबई पाणी आहे तिखट आणि हे गोड पाणी आहे त्याचं. हे राजस्थानी लाल लसुणी आहे, हे लसुणी फ्लेवर आहे. हे कोलकाता पुचकाचं पाणी आहे, हे पुदिना स्पायसी आहे आणि थोडं टँगी आहे. हे दिल्ली गोलगप्पा आहे, ते थोडं पाणी थोडं मिंटी आहे, पुदिना फ्लेवर आहे. हे रजवाडी छास आहे. हे प्लेन आलू आहे, हे मसाला आलू आहे जे दिल्ली गोलगप्पा मध्ये जातं. कोलकाता पुचका आहे, आलू आणि चण्याची फिलिंग आहे. आणि हे दाबेली फिलिंग आहे.
आणि हा रगडा आहे. हे रेड चटणी आहे, ग्रीन चटणी आहे, स्वीट चटणी आहे आणि हे दही आहे, कोथिंबीर, टोमॅटो, ऑनियन, हे प्लेन आलू आहे, हे चना आहे, डाळिंब, टेक्समिक्स फिलिंग. ॲज युजल मला तर खरं ना कांदा टाकून पण आवडते. जी आपली नॉर्मली जी मुंबई पाणीपुरी आहे त्याच्यामध्ये मी थोडासा कांदा टाकते, पण ती जेव्हा पाणीपुरी आहे तेव्हा मी तसं करेन. आता बघते सुरुवातीला येस कोणती पाणीपुरी देतात मला. आता मी टेस्ट करते आहे दिल्ली गोलगप्पा पाणीपुरी. नाही, दिल्ली गोलगप्पा फक्त पाणीपुरी नाही. अच्छा ओके द्या ना. ओके. आणि ही जी पुरी आहे ती कसली आहे. मैद्याची आहे रवा मिक्स. ओके. सो आता पहिलं टेस्टिंग. पुरा क्रिस्पी आहे. पाणी मस्त थंडगार आहे. आणि टेस्टच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटा घातलेला राईट. बटाटा मसाला होता. म्हणजे तो जो मसाला आहे तो दिल्ली बेस्ड बनवलेला मसाला आहे. म्हणजे जसं दिल्लीमध्ये बनवतात त्याचप्रमाणे आहे. आणि मेन म्हणजे मसाले हे स्वतः बनवतात. बाहेर रेडीमेड बाजारातून वगैरे आणलेले मसाले नसतात. पाणीपुरी उत्तम आहे. थोडासा स्पायसीनेस जाणवत आहे मसाल्यामुळे. गारवा मस्त अगदी असं छान वाटलं असं. सो नेक्स्ट पाणीपुरी कोणती ती बघूया. आता कोलकाता पुचका. कोलकाता पुचका मी या बाबतीत ऐकून आहे, पण आता बघूया की सेम जशी कोलकात्याला मिळते. वर्षापूर्वी कोलकात्याला गेली होती तर सेम तशीच पाणीपुरी इथे मिळते का ते आता बघूया. येस प्लीज. आता याच्यामध्ये काय फिलिंग आहे. चण्याचं फिलिंग आहे. ओके. तर चना आणि आलू याचं याच्यामध्ये फिलिंग आहे. पुरी अगदी संपल्याशिवाय मी एक्सप्लेन करू शकत आहे, कारण गोलगप्पा म्हटलं की आपला पूर्ण असा तोंडाचाच गप्पा झालेला असतो. सो छान आहे. आंबटपणा आहे. काय का त्याच्यामध्ये ह्याचा पण मसाला तुम्ही इथे बनवतात. येस तर याचा पण मसाला इथे बनवतात. हलकीशी आंबट टेस्ट याच्यामध्ये लागते आहे. असं मला मगाशी पण इथे आल्यानंतर कळलं की मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की त्यांचा जो मसाला आहे प्रत्येक ठिकाणचा हे स्वतः बनवतात. आता नेक्स्ट कोणती आहे. राजवाडी चना. राजवाडी चना छास. राजवाडी छास. ओके. राजवाडी छास. अच्छा ओके. ह्याच्यामध्ये छास घातलेली असते. तर ह्याच्यामध्ये सुकी बुंदी आणि तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये छास घातलेला आहे. एका दिवशी एवढ्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या पाणीपुऱ्या खायला मिळतात. त्याच्यामध्ये सुकीची आपली खारी बुंदी असते ना ती याच्यात घातलेली आहे. बॉईल केलेली नाहीये, कच्ची आहे बुंदी. आणि ती जी छास असते तर त्याच्यामध्ये ते डीप म्हणजे इथे पाणी वापरलेलं आहे. जसं आपलं तिखट पाणी गोड पाणी जे असतं ते इथे वापरलेलं आहे. क्रिस्पी पुरीमध्ये ते फिलिंग केलेलं आहे. नेक्स्ट कोणती आहे ना. राजस्थानी लाल लसूण. आता नेक्स्ट पाणीपुरी. राजस्थानी लाल लसूण पताशे. ओके. राजस्थानी लाल पताशे म्हणतात तिथे. पाणीपुरी जसं आपण म्हणतो तसं वेगवेगळ्या रिजन मध्ये त्याला वेगवेगळे नाव आहेत. तर पताशे. लाल मिरचीचा आहे ना त्याचा असा मस्त असा ठसका लागलाय. छान आहे ही सुद्धा. पण आतापर्यंत त्याच्यामध्ये मला दिल्लीवाली जी होती ना ती जास्त आवडली.
आणि जो रजवाडी छास ती सुद्धा उत्कृष्ट असते. कारण नॉर्मली जरी मुलं आली तरी मुलाला छास न देता नुसतं ते जे आपल्या पुऱ्या आहेत त्या पुऱ्यामध्ये तुम्ही नुसतं जरी बुंदी जरी खारी घालून घेईल का एक नंबर आहे. नेक्स्ट कोणती आहे? कच्ची दाबेली. आता कच्ची दाबेली गुजराती फ्लेवर आला पाहिजे असं मला वाटतंय. ह्याच्यामध्ये कसलं फिलिंग आहे? दाबेलीचं याच्यामध्ये फिलिंग आहे. तुम्ही जेव्हा बाईट घेता जसं जसं चावायला लागतं ना तसं तसं दाबेलीची टेस्ट यायला सुरुवात होते. हलका गोडसरपणा याच्यामध्ये आहे आणि दाबेलीचा जो मसाला असतो त्याचा जो फ्लेवर आहे ना तो सुद्धा याच्यामध्ये येतोय. आय नो की मी तेवढ्या पाणीपुऱ्या खाल्ल्या तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं असणार. सो आता बघूया काय नेक्स्ट काय ती आपल्याला देते आहे. आता आपल्या सर्वांची आवडीची मुंबई पाणीपुरी. बेस्ट. मॅडम मला याच्यामध्ये ना थोडासा कांदा पण घालून देते कारण मला स्वतःला त्याच्यामध्ये थोडासा कांदा घातलेला आवडतो. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही ऍज यू विश पण मला प्रॉपरली आवडतो. हा 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 ये तो हब से आपको खिलाना बनता है. वाव. रगडा मस्त गरम गरम असा रगडा आणि त्याच्याबरोबर तिखट गोड पाणी एक नंबर. म्हणजे एवढा आता पाणीपुऱ्या खाते. आता कोणती आहे? ओके तर आता पाणीपुऱ्या खाऊन संपलेल्या आहेत आणि आता जसं आपण बाहेर पण गेल्यानंतर आपल्या पाणीपुऱ्या खाऊन झाल्यानंतर आपण सुकीपुरी खातो ना. थँक्यू सो मच. तर हिने आता मला सुकीपुरी सुद्धा दिलेली आहे. पाणीपुरी एक नंबर होत्या सगळ्या आणि जसं मी सांगितलं मगाशी तर पुन्हा एकच सांगते की आपली जी मुंबई पाणीपुरी आहे ती तर बेस्ट आहे त्याच्यामध्ये तर काही प्रश्नच नाही. पण तुम्ही इथे आलात ना तर रिजनल पाणीपुरी नक्की टेस्ट करा. आता मी हिने मला जी सुकी पुरी दिलेली आहे ती मी खाते आणि तोपर्यंत हिला मी सांगते ज्यांच्या फ्युजन पाणीपुरी आहेत ना त्या सुद्धा आज मी टेस्ट करणार आहे. सो चला तोपर्यंत ह्या पुरीचा बाईट घेते. तर आता पाणीपुरी खाऊन झालेली आहे आणि आता सुरुवात करते चाटने. तर पहिला चाट आहे हा आहे दाबेली शेवपुरी. तुम्ही इथे बघू शकता की डाळिंबाचे दाणे शेंगदाणे कोथिंबीर आणि अजून भरपूर सारा काय काय मसाला याच्यात भरलेला आहे. खूप सारा माल मसाला याच्यात आहे. तर आता टेस्ट करते. बाई एवढी मोठ्या पुरीसाठी पाणीपुरीसाठी तोंड उघडत तर शेवपुरीला पण तोंड उघडायला हवं. 100% असं मला वाटलंच नाही की मी त्यामध्ये शेवपुरी आहे. एक्झॅक्ट दाबेली फ्लेवर येतोय. खरंच ऑसम आहे. आणि असं मस्त असे शेंगदाणे वगैरे घातलेत ना त्याच्यात खरंच खूप छान आहे. एक नंबर. म्हणजे तिखटपणा गोडपणा शेंगदाणा आणि त्याच्यानंतर हे डाळिंबाचे दाणे म्हणजे थोडस स्वीटनेसपणा वगैरे ना एक्झॅक्ट मला असं वाटलं की मी परत दाबेली खाते. नेक्स्ट जी आहे ती यांच्या अजून एक स्पेशालिटी आहे यांची आणि ती म्हणजे दही पापडी चाट. खूप सारं दही आहे याच्यात आणि याच्यामध्ये असा रगडा पण घातलेला आहे. त्याच्यानंतर अशामध्ये तिखट गोड चटणी डाळिंबाचे दाणे आणि वरती शेव पण स्प्रिंकल केलेली आहे. शेव तशी ऑप्शनल आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही सांगू शकता पण नको असेल तर तुम्ही सांगूही शकता की आम्हाला विदाऊट शेव स्प्रिंकल करून द्या. हातांची दही पापडी चाट छान आहे
मी जरा थोडंसं मला दही हा प्रकार जास्त आवडतो म्हणून मी जरा जास्त दही घालायला सांगते. त्यामुळे मला स्पेशली सांगायचं झालं तर मला ही दही पापडी चाट प्रचंड आवडला. कारण रगडा जो आहे तो वाटाणा वगैरे त्याचा एक वेगळा फ्लेवर जो आहे तो इथे येतो आहे. आणि ओव्हरऑल दही पापडी चाट ओके आहे, छान आहे. पण मी दही लवर असल्यामुळे मी जास्त दही घालायला सांगितलं. पण हे दोन्ही जे प्रकार आहेत ते खरंच खूप छान होते चाटमध्ये. तसं यांच्याकडे जर मगाशी मी सांगितलं चाटमध्ये अजूनही प्रकार आहेत, रगडापुरी वगैरे पण प्रकार आहेत, शेवपुरी आहे. पण ह्या ज्या युनिक डिश होत्या त्या मी आता ट्राय केलेल्या आहेत. तर चला आता मी इकडचे जे ओनर आहेत ज्यांचं हे पाणीपुरीवाला हे ब्रँडिंग आणि जे चालू केलेलं आहे तर त्या मॅडमशी आपण भेट घेऊया. आपल्या बरोबर पाणीपुरीवालाचा ओनर आपल्या बरोबर आहेत नेहा मॅडम. तर मॅडम मला हे तुमचा जो पाणीपुरीवालाचा जो ब्रँड आहे जे आता तुम्ही सुरुवात केलेली आहे थोड्या दिवसात तो ब्रँडही म्हणेल शुअर. कारण टेस्ट मी आताची खरंच खूप अप्रतिम होती. तर मला तुमच्या या पाणीपुरीवाल्याबद्दल सर्व सांगा. सो पाणीपुरीवालाचा जन्म सांगितला गेला तर असा कोविडच्या वेळेस झाला. आपण सगळेच हाऊसर असतो, राईट राईट. सगळेच घरी काही ना काही नवीन नवीन पदार्थ बनवतो आणि मला माझ्या फॅमिलीला पाणीपुरी ही खास आवडते. प्लस व्हेरी फूडीज, आम्हाला वेगवेगळ्या रिजनची आवडते. मग आम्ही ठरवलं की चला यावेळेस वेगवेगळ्या रिजनच्या पाणीपुरी ट्राय करूया. सगळं काय घरीच बनवायचं स्क्रॅच पासून. तर आम्ही बनवले वेगळ्या वेगळ्या रिजनचे, दिल्लीचं बनवलं, कोलकाताचं बनवलं आणि आम्हाला टेस्ट खूप आवडते. आम्ही आमच्या रिलेटिव्ह बरोबर फ्रेंड्स बरोबर शेअर केलं, त्यांनाही भरपूर आवडतं. आणि आमच्या लक्षात आलं की अशी कुठली जागा नाहीये जिथे तुम्हाला भारतातल्या वेगळ्या वेगळ्या राज्यात पाणीपुरी त्यात फिलिंग वेगळं आहे, त्याचं पाणी वेगळं आहे, ते सगळं एका दुकानात मिळेल. तर असंही नाहीये की तुम्हाला हायजेनिक वे मध्ये मिळेल, स्टँडर्डाइज टेस्ट मिळेल. सो आम्ही एन्शुअर करतो की ही टेस्ट जी आहे ती एकदम ऑथेंटिक आहे त्या रिजनसाठी. म्हणजे कोलकाताचा पुष्कळ खाल्ला तर त्याचा मसाला जो आहे तो पण कोलकाताचा आहे, जो आम्ही स्वतः बनवतो आहे. दिल्लीची टेस्ट आहे, मुंबईची पाणीपुरी तर आपल्याला सगळ्यांना माहिती. येस. तर आम्हाला हवं की ऑथेंटिक टेस्ट सगळ्यांना मिळाली, कन्सिस्टन्सी फ्लेवर्स असावी की आज असं खाल्लंय तर उद्या असं नाही. आमच्याकडे कधीही खाल्लं तुम्हाला तीच टेस्ट मिळते. आणि हायजीन, कारण पाणीपुरी म्हणल्यावर हायजीन हे कधी मिळत नाही, व्हेरी रेअरली, फार कमी ठिकाणी मिळतं. हायजीन, टेस्ट आणि कन्सिस्टन्सी हे तुम्हाला सगळं काही या पाणीपुरीवाल्यासाठी. सो आमचा आयडिया आहे की यू कॅन टेस्ट पाणीपुरी फ्रॉम डिफरंट रिजन्स ऑफ इंडिया ॲट पाणीपुरीवाला दॅट वन शॉप. प्लस टीनेजर्स किंवा यंगस्टर्स ज्यांना वेगवेगळे फ्लेवर्स आवडतात ते फ्युजन पाणीपुरी टेस्ट करू शकतात. बिकॉज फ्युजन पाणीपुरी मध्ये ज्या आम्ही पुऱ्या वापरतो त्या वेगळ्या आहेत आणि रिजनल मध्ये ज्या वापरतो त्या वेगळ्या. फ्युजन मध्ये आम्ही बेक किंवा रोस्टेड म्हणतात तशा पुऱ्या वापरतो ज्या फ्युजन पाणीपुरीची टेस्ट एनहान्स करतात आणि पाणीपुरीच्या वेगळ्या म्हणतात. ऑल्सो आम्ही एन्शुअर केलं की आमच्याकडे चाटचे भरपूर आहेत, तर तुम्ही नक्की टेस्ट करा, सगळ्यांना आवडेलच हे आमचं अश्योरन्स आहे. बिकॉज टेस्ट इज व्हेरी ऑथेंटिक टू द रिजन, सो डू ट्राय. ओके. मी आता तुमची रिजनल पाणीपुरी आणि चाट ट्राय केलेला आहे आणि आता मी तुमची फ्युजन पाणीपुरी आहे ती टेस्ट करणार आहे. तर ती केल्यानंतर मी तुम्हाला सांगेन आणि ऑब्व्हियसली तुम्हाला सर्वांना सुद्धा की यांची फ्युजन पाणीपुरी जी आहे माझ्यासाठी सुद्धा हा जरा एक वेगळा एक एक्सपिरियन्स असणार आहे. सो चला आता मी वळते फ्युजन पाणीपुरी. काय चालू करते आता इथे? टेक्समिक्स पाणीपुरी त्याच्यामध्ये मेक्सिकन साल्साचं फिलिंग आहे, हॅलोपिनोचं सॉस आहे आणि वरून चीज ग्रेट करून देणार. ओके. हा कोणता आहे फिलिंग आहे? टेक्समिक्सचं फिलिंग आहे हे. आणि ह्या पुऱ्या कसल्या आहेत? ह्या बनवलेल्या आहेत त्या हे पुऱ्या? बेक पुरी आहे. अच्छा, ही बेक पुरी आहे. ओके. म्हणजे इथे तुमच्या डाएटचे पण पुरेपूर काळजी घेण्यात येते. ज्यांना बेक पाणीपुरी हवी असेल तर ते पण आहे इथे ऑप्शन. आणि आता हे काय स्प्रिंकल करताय वरती? टेक्समिक्स. अच्छा. टेक्समिक्सचं फिलिंग आहे ते जे वरती ठेवून देते. आता हा कोणता बनवते? पिझ्झा पाणीपुरी. ओके. ही बेकपुरी आहे आणि हे पिझ्झाचं फिलिंग आहे. ही तयार झालेली आहे आपली पिझ्झा पाणीपुरी. आता कोणती पाणीपुरी? हे चॉकलेट पाणीपुरी आहे. चॉकलेट पाणीपुरी.
आता आपली रेडी झालेली आहे ही चॉकलेट पाणीपुरी. किती कलरफुल दिसते बघा ही चॉकलेट पाणीपुरी. वाव. आता सुरुवात आहे आपली टेक्समेक्स पाणीपुरी आणि त्याच्यानंतर ह्या बाकीच्या पण करणार आहे. तर सुरुवात टेक्समेक्स पाणीपुरी पासून. वाव. ते झाल्यानंतर प्रॉपर असं वाटतंय की एखादी मॅक्सिकन डिश खाल्लेली आहे. कारण पास्तासारखं जरासा फ्लेवर याच्यामध्ये येतोय मला. कारण म्हणजे खूप सारं चीज आहे आणि जसं जसं चीज मेल्ट होतं, कारण ह्या पुऱ्या खूप सॉफ्ट असतात आणि जसं जसं याचं चीज मेल्ट होत जातं ना तसं तसं त्याचा जो टेस्ट आहे ती अजून जास्त येते निकरून. तो खूप छान आहे. खरंच ही जी मॅक्सिकन टेस्ट आहे ना ती प्रॉपर ह्याला येते. सो नेक्स्ट आहे आपली पिझ्झा पाणीपुरी. हे बघा, ज्याच्यामध्ये त्याने वरती चिली फ्लेक्स जे आहेत ना ते पण स्प्रिंकल केलेले आहेत आणि अगेन लॉट्स ऑफ चीज. वाव, एक नंबर. तो आता प्रॉपर असं वाटतं की जसा कॉर्न पिझ्झा आपण खातो ना तर कॉर्न पिझ्झा सारखी याच्यामध्ये टेस्ट येते आणि चिली फ्लेक्स असल्यामुळे थोडासा तिखटपणा सुद्धा जाणवतो याच्यामध्ये. आणि मेन म्हणजे जे आपले क्रंची असल्याने याच्यामध्ये शिमला मिरच्या जे घातलेले आहेत ना म्हणजे रेड अँड येलो बेल पेपर्स, सो त्याचा एकदा क्रंचीपणा याच्यामध्ये जाणवत आहे कारण त्या सगळ्या रॉ आहेत आणि कॉर्नचा जो स्वीटनेस आहे ना तो सुद्धा याच्यात जाणवतोय. म्हणजे एक्झॅक्टली कॉर्न पिझ्झा जो खातो ना तसं त्याच्यामध्ये याची टेस्ट येते. आणि नेक्स्ट लहान मुलांची सर्वांची आवडती चॉकलेट पाणीपुरी. सो ही जी चॉकलेट पाणीपुरी आहे ना तर ही मी फर्स्ट टाइम ट्राय करते आहे. मी याच्या अगोदर अशा वेगवेगळ्या पुऱ्या खाल्लेल्या होत्या पाणीपुऱ्या, पण ही जी चॉकलेट पाणीपुरी आहे ना ती फर्स्ट टाइम. तुमच्या बरोबर जर लहान मुलं आली ना तर आणि एकदा त्यांनी ही जर चॉकलेट पाणीपुरी खाल्ली तर ते तुमच्या मागे लागतील की आपण नेहमी सगळे जाऊन चॉकलेट पाणीपुरी खाऊया. कारण त्याच्यामध्ये स्प्रिंकल्स वगैरेचा जो कडकपणा लागतो ना अगदी असं मस्त आणि असं बघूनच असं पुन्हा चॉकलेट असल्यामुळे मी तर इतकं मला आवडलेलं आहे. कारण हे मी सर्वात शेवटला का खाल्लं ते पण सांगते. तुम्ही बघितलं मगाशी मी पाणीपुऱ्या खाल्ला, त्यानंतर चाट खाल्ला आणि हे सर्वात शेवटचं खायचं कारण हे असं फ्युजन पाणीपुरीचं. कारण फ्युजन पाणीपुरी ही आजकाल सगळं फ्युजन झाल्यामुळे आपल्याला सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतं, पण ही चॉकलेट पाणीपुरी ही स्वीट असल्यामुळे ऑब्विसली चॉकलेट स्वीट असल्यामुळे म्हणजे खाने के बाद कुछ मीठा हो जाए त्याच्यासाठी ही चॉकलेट पाणीपुरी जी आहे ती मी सर्वात शेवटला ठेवलेली होती. सो चला, आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच्यापेक्षाही मेन इथे म्हणजे ठाण्यातल्या कोरम मॉलला येऊन पाणीपुरीवाला ह्या ब्रँडचे इथे या आणि हे नक्की इथे व्हिजिट करा. खूप छान फ्युजन आणि आपल्या ज्या रिजनल पाणीपुऱ्या आहेत त्या इथे मिळतात. सो चला, बाय, टेक केअर.